कालः सर्वं भक्षयति कालः सर्वं ददाति च कालस्य वशगा सर्वेन कश्चित तस्य वशहे. काल सर्व काही नष्टही करतो आणि सर्व काही मिळवूनही देतो. या जगातील प्रत्येक जण काळाच्याच अधीन आहे. कोणीही काळावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपल्या आयुष्यात सगळं चालू आहे, पण तुमच्या मनात एक विचित्र डिस्कनेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही तुमचं काम करून लोकांशी बोलला, जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, पण तुम्हाला स्वतःलाच जाणवतंय की मी जिथं आहे तिथे मनाने नाहीये. तुमचं शरीर काम करतंय, पण मन कुठंतरी दुसरीकडेच अडकत चाललेलं आहे. आणि असंही कधी होईल बरं का की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असता, पण मनात मध्येच वेगळे विचार चालू होतात आणि तुम्ही दुसरीकडे जाता. आणि तुम्ही काम सुरू करून अचानक तुमची एनर्जी ड्रॉप झालेलं पण तुम्हाला असं जाणवत असेल, आणि मग तुम्ही स्वतःलाच फोर्स करता की मी हे करायलाच पाहिजे. आणि आता कसं झालेलं आहे की एक स्पेसिफिक गोष्ट तुमच्याबद्दल घडत आहे. तुम्ही लोकांबद्दल शंका फार घेऊ लागलेला आहात. या ग्रहांचा परिणाम असा झालेला आहे की कोणी साधं वागलं तरी तुम्हाला असं वाटतं की हे खरंच आहे का, की काहीतरी माझ्यापासून लपवलं जात आहे. त्यामुळे तुम्ही आता आधीसारखे कोणावरती आंधळा विश्वास ठेवत नाही. आणि हे तुमच्यासाठी नवीन आहे ना, कारण धनुराशी ही साधारणपणे सकारात्मक आणि ओपन माइंडेड असते. पण सध्या लक्षात घ्या, तुम्ही जास्त निरीक्षण करत आहात आणि व्यक्त कमी होत आहात. आणखी एक कठीण सत्य आहे की तुम्ही काही गोष्टी अगदी मुद्दामून टाळत आहात. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की तुम्हाला माहित आहे की एखादा निर्णय तुम्ही घ्यायला हवा, पण तुम्ही तो पुढे ढकलत आहात, कारण तुम्हाला त्या निर्णयाबद्दल आतून अजून स्पष्टता आलेली नाहीये ना. आणि मग त्यामुळे काय होतं की गोष्टी अडकून पडतात, संधी चांगल्या हातातून निसटतात आणि मग आतून एक गिल्ट वाढत जातं. कधी कधी तुम्ही स्वतःलाच म्हणता की मी आधी असा नव्हतो, मला काय झाले नक्की, असं वाटू शकतं. आता ग्रहांचा परिणाम असा आहे की मीन राशीमध्ये 4 ग्रह एकत्र आलेले आहेत: शनी, मंगळ, रवी, नेपच्यून. शनी तुम्हाला काय करतोय, दडपण देतोय. मंगळ तुम्हाला उतावळेपणा देतो आहे. रवी थोडासा अहंकाराला धक्का देतोय आणि नेपच्यून तुम्हाला भ्रम आणि चुकीचं आकलन करून देतोय. आणि हे सगळे मिळून काय करतायत, तुम्हाला स्वतःबद्दलच शंका निर्माण करायला भाग पाडतायत. त्यामुळे सर्वात काळजी घेण्याचा भाग असा आहे की तुम्ही चुकीचे निर्णय घेत नाहीयेत, पण तुम्ही निर्णयच घेत नाहीयेत. आणि हेच काय झालेलं आहे, नुकसान करत आहे. म्हणून ह्या 4 ग्रहांचा मानसिक अवस्थेवर परिणाम होतोय की सध्या तुमच्या मनात गोंधळ आलेला नाहीये, पण निर्णय घेण्याची क्षमता मात्र ढासळलेली आहे. असंही झालेलं आहे की तुम्ही एखादा निर्णय ठरवलेला आहे, पण पूर्ण खात्रीने म्हणता तुम्ही की ठरवल्यानंतर हेच योग्य आहे, आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःलाच थांबवता आणि तुम्हाला असं वाटतं की थोडं थांबू, अजून एकदा विचार करू, आणि मग तोच विचार पुन्हा पुन्हा चालू राहतो. कधी असं होतं की तुम्ही 2 पर्यायांमध्ये अडकलेला आहात आणि तुम्हाला दोन्हीही योग्य वाटतात आणि दोन्ही चुकीचे पण वाटतात. त्यामुळे तुम्ही निर्णय पुढे ढकलत आहात. आणखी एक खूप वास्तविक गोष्ट आहे बरं का, की तुम्हाला आधी जे स्पष्ट दिसायचं ते आता जरा पुसट वाटायला लागले, दुसरं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आधी लगेच समजायची आणि आता त्याच गोष्टीवर तुम्ही जास्त वेळा विचार करता आणि तरीही तुम्हाला खात्रीच होत नाहीये ना. आणि कधी कधी तुमच्या मनात 2 आवाज चालू असतात. एक म्हणतो की हे कर, दुसरा म्हणतो नको, आणि काहीतरी चुकतंय असंही तुम्हाला वाटतं आणि तुम्ही मध्येच अडकून पडलेला आहात. मग हळूहळू काय झालेलं आहे की तुमचा मेंदू थकत चाललेला आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीवरही जास्त विचार करायला लागलेला आहात. म्हणजे उदाहरणार्थ कसं असतं की साधा मेसेज पाठवायचा असेल, पण तुम्ही तोही बदलत राहता. किंवा असंही होईल बरं का की एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, पण तुम्ही इतरांचं मत घ्यावं असं वाटेल, परिणाम त्याचे काय होतील, भविष्यात काय होईल, या सगळ्याचा एकत्र विचार करत बसताल आणि शेवटी काहीच ठरणार नाही. आणखी एक थोडंसं काळजी घेण्याचा पॅटर्न आहे बरं का, की तुम्ही थोडं भूतकाळात पण अडकायला लागलेले आहात, की मी आधी असं केलं असतं तर बरं झालं असतं, मी तेव्हा चुकलो का. आणि मग त्यामुळे सध्याचा जो वर्तमानातला निर्णय आहे ना, तो अजून कठीण झालेला आहे. म्हणून सावधगिरी इथं ठेवली पाहिजे की ह्या काळात सगळ्यात मोठी चूक म्हणजे विचार करत राहणं आणि कृती टाळणं. सगळं स्पष्ट झाल्यावरच निर्णय घेऊ हा विचार चुकीचा आहे. मग काय करायचं, छोट्या निर्णयांपासून सुरुवात करणं. स्वतःवर थोडा तुम्ही विश्वास वाढवला पाहिजे. एखादा निर्णय घेतला की त्यावर थोडं ठाम राहा ना. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमच्या मनामध्ये जे प्रत्येक विचार येतात ना, ते सगळे खरे असतात असं नाहीये. खरा मुद्दा काय आहे की समस्या बाहेरच्या परिस्थितीत नाहीये, समस्या आहे तुमच्या मनात चालणाऱ्या सततच्या शंकेमध्ये. ठीक आहे, तुम्ही काही चुकीचे नाही आहेत, पण सध्या तुम्ही स्वतःवरच जास्त प्रश्न उपस्थित करत आहात आणि ह्या मानसिकतेचा परिणाम पुढील 40 दिवस कुटुंबावर पण होईल. कसं होईल की घरात सगळे शांत दिसेल, पण आतून एक दडपलेला ताण जो आहे ना, तो तुम्हाला सतत जाणवत राहील. ठीक आहे, कोणी काही उघडपणे भांडणार नाहीये किंवा मोठी वाद होणार नाहीत ना, पण वातावरण हलकं वाटणार नाही ना. कधी असंही होईल की तुम्ही एखादी साधी गोष्ट बोलताल, पण समोरच्याला त्याचा वेगळा अर्थ काढण्याची बुद्धी सुचते. उदाहरणार्थ तुम्ही फक्त काय असता, सूचना देत असता समोरच्याला, पण समोरच्याला तो टोमणा वाटू शकतो. आणि कधी कधी तुम्ही समोरच्याला काहीतरी चौकशी म्हणून विचारता, पण समोरच्याला ते पटत नाही.
आणि तिथेच मग एखादं काय होतं, एक अदृश्य अंतर तयार होतं नात्यांमध्ये आणि तुम्ही बोलणं कमी करता, कारण तुम्हाला असं वाटतं की मी काही बोललो तर या व्यक्तीचा गैरसमजच होतो. मग आणखी एक गोष्ट तुम्हाला जाणवू शकते की घरातल्या काही गोष्टी पूर्णपणे स्पष्टच नाहीयेत. हे कधी-कधी कसं होतं की कोणी काही लपवलंय असं सारखं वाटत राहतं. पूर्ण सत्य सांगितलं जात नाही असंही वाटतं. त्यामुळे मनात तुमच्या शंका तयार होत्या आहेत. तुम्ही बाहेरून काही विचारत नाहीये, पण आतून सतत तुमचे चालू असतं की खरं नेमकं चाललंय काय? आणि इथेच विश्वास तुमचा कमी व्हायला लागतो. आणखी एक पॅटर्न आहे बरं का, की तुम्ही शांत राहता वाद टाळण्यासाठी, कमी पण बोलता, पण आतून नाराजी साचत राहिलेली आहे धनुराशीबद्दल. आणि लहान गोष्टी मग तुमच्या मनाला लागत चाललेल्या आहेत, कारण तुम्ही ते व्यक्तच करत नाहीयेत. आणि एक दिवस मग अचानक काय होतं, छोट्या कारणावरून सुद्धा मोठी प्रतिक्रिया तुम्ही कुटुंबामध्ये देता. आणि ह्या काळात सगळ्यात मोठी चूक म्हणजे शांत राहून सगळं मनात साठवणं आहे. आणि तुम्ही पूर्ण सांगत नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीला अंदाज लावावा लागतोय आणि मग तिथे गैरसमज पण होतात. म्हणून मनात ठेवू नका. आणि तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे नंतर बोलूया, पण ते नंतर कधीच येत नाही हो, त्यावेळेसच बोलावं लागतं. त्यामुळे स्पष्टपणे बोला, सोप्या शब्दात सांगा, मला असं वाटलं, मी थोडा नाराज होतो, एवढं तरी बोललं तरी चालतं ना. एवढं बोललं तरी अर्धा ताण कमी होतो कुटुंबातला. खरा मुद्दा काय आहे, घरात समस्या मोठ्या नाही आहेत, पण समजून घेण्यात अंतर वाढत आहे. म्हणून काय लक्षात ठेवा की तुम्ही बोलताल तर गोष्ट सुटतील, समस्या सुटतील घरातल्या. तसंच काही नातेसंबंधांच्या बाबतीत, विवाहाच्या बाबतीत पण होतं. नात्यात कन्फ्युजन वाढतं की तुम्हाला वाटतं समोरचा व्यक्ती माझ्या बाबतीत बदललेला आहे, पण खरं काय आहे की तुमच्या अपेक्षा बदललेल्या आहेत, तुमच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत, प्राथमिकता बदललेल्या आहेत. समोरचा वेळ देत नाही किंवा तुमच्या भावनांना तो तितकं महत्वच देत नाही आणि मग थोडं तुम्ही मागे जाता. म्हणून इथं काळजी घेतली पाहिजे की लगेच निष्कर्ष काढू नका, बोलणं कमी करू नका आणि थोडासा स्वभाव असतो, एक अहंकार, अहंभाव, तो बाजूला ठेवा. सध्या हे 4 ग्रह धनुराशीसाठी चतुर्थ भावात एकत्र आलेले आहेत. याचा करिअरवरती कसा परिणाम होतो बरं का, म्हणजे जे लोक नोकरी करतायत त्यांच्यासाठी पहिल्यांदा ऐका. हे तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे कामाची कमतरता नाहीये, पण नेमकं काय महत्वाचं आहे हे स्पष्ट नाही अजून. आणि तुम्ही दिवसभर व्यस्त असता, काम पूर्ण करता आणि जबाबदारी उचलता, पण दिवसाच्या शेवटी बसून विचार करता तेव्हा वाटतं की मी दिवसभर काम केलं, पण पुढे काय झालं हेच कळत नाहीये ना. वास्तवात काय घडतंय की कधी तुमच्याकडे एखादं काम येतं, तुम्ही ते मनापासून करता, पण मध्येच तुम्हाला सांगितलं जातं की हे थांबवा, आधी हे पूर्ण करा. आणि असंही होऊ शकेल बरं का की तुमचं काम पूर्ण होतं, पण त्यावर पुढचा निर्णयच घेतला जात नाही. म्हणजे काय की काम तुमच्याकडून होतं, पण दिशा दुसऱ्यांच्या हातात असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचं मत विचारलं जातं, तुम्ही ते नीटपणे सांगता, पण शेवटी निर्णय काहीतरी वेगळाच घेतला जातो आणि इथेच मनात त्रास सुरू होत असतो. मग मला विचारलं कशासाठी असं पण वाटतं ना मग. आणखी एक खोल समस्या आहे की तुमचं काम बदलतं, जबाबदाऱ्या बदलतात, पण तुमची भूमिका स्थिरही होत नाहीये. आणि कधी तुम्हाला असंही वाटेल की मी नेमकं कुठे उभा आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी खरंच वास्तव असं होईल बरं का की काही निर्णय तुमच्यापासून लपवले जातील, काही गोष्टी शेवटच्या क्षणी कळतील, तुमचं काम दुसऱ्याच्या नावावर क्रेडिट पडलेलं असेल आणि हळूहळू मग तुमचं थोडं फ्रस्ट्रेशन वाढू शकतं. तुम्ही बाहेरून काही बोलत नाहीये, पण आतून विचार तर चालू आहे तुमच्या. आणि मी इतकं केलं तरी मला स्थिरता का नाही अशी शंका मनात सारखी आहे. म्हणून रागात प्रतिक्रिया देऊ नका, नुकसान तुमचं होईल. लगेच नोकरी बदलायचा निर्णय घेऊ नका, तो चुकीचा ठरेल. आणि वरिष्ठांशी मग काही वाद मतभेद करू नका, ते तुमच्या विरोधात जाईल. म्हणून सध्या योग्य काय आहे की ठीक आहे, शांतपणे काम करा, निरीक्षण करा, योग्य वेळेची वाट पहा. व्यवसायाच्या बाबतीत पण असंच आहे बरं का. व्यवसायात परिस्थिती अजून काही फारशी सोपी नाहीये. काम येईल तुमच्याकडं, लोक बोलतील, तुम्हाला विचारणा करतील, पण शेवटी काय होतं, गोष्टी पूर्ण होणार नाहीयेत. प्रत्यक्षात असंच घडेल. हे काय, तुमचे क्लायंट्स तुमच्यामध्ये रस दाखवतील तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, पण ते काम पुढे जाणार नाही, थोडा वेळ काढूपणा होईल, असं गोष्टी होतात. नादी लावणे हा पण प्रकार होऊ शकतो. जुने पैसे अडकलेले परत मिळण्याबाबतीत पण नादी लावणे हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे व्यवसायात अंमलबजावणी थोडी जरा अवघड आहे पुढील 40 दिवस. असं होतं बरं का की तुम्हाला व्यवसायामध्ये लोक वचन देतील, पण ते काही पूर्ण करणार नाहीत. पैसे येणार असतात पण उशिरा होईल आणि तुम्ही मग मध्येच अडकून पडताल. त्यामुळे महत्वाचा निर्णय धनुराशीच्या व्यक्तीने आता काय घेऊ नका. नेपच्यून काय करतोय, स्पष्ट दिसू देत नाहीये गोष्टी आणि शनी प्रत्येक गोष्ट अडकवतोय आणि मंगळ तुम्हाला घाई करण्यास भाग पडतोय. आणि ह्या सर्वांमुळे व्यवसायात चुकीचे अंदाज बांधले जातात, चुकीच्या वेळी निर्णय घेतले जातात आणि कामं अडकून ठेवली जातात. हे सध्या घडू शकतं. म्हणून तुम्ही एखादा निर्णय आत्मविश्वासानेच घ्या, नाहीतर घेऊ नका. थोडं थांबलं तरी चालेल, कारण व्यवसाय हा पूर्ण तुमचं अर्थचक्र फिरवत असतो. कागदपत्र पण पूर्ण तपासा ना तुम्ही. एकही गोष्ट गृहीत धरू नका आणि कोणावर लगेच विश्वास ठेवू नका.
म्हणजे सध्या तुम्हाला ग्रोथ नाही झाली तरी चालेल, पण स्वतःला वाचवणं महत्वाचं आहे, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आणि व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा. म्हणून समस्या काही तुमच्या मेहनतीत नाहीये, समस्या काय आहे, तुमच्याकडे सध्या दिशेचा अभाव आहे आणि वेळ चुकीची आहे आणि चुकीचा अंदाज कोणीतरी तुमच्या डोक्यात भरलेले आहेत. तसंच शिक्षणाच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असंच होतोय. एकाग्रता येते पण ते टिकून राहत नाही आणि तुम्ही अभ्यास सुरू करतात पण मध्येच लक्ष विचलित होते. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या बाबतीत फार महत्वाची गोष्ट अशी आहे की चतुर्थ भावातून या 4 ग्रहांचं गोचर होतं. म्हणजे तुमच्या क्षमता आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे, पण तुमचं लक्षच टिकून राहत नाही ना, ही तर खरी समस्या आहे. आणि असंही होतं बरं का की तुम्ही अभ्यासासाठी बसता, पूर्ण तयारीने सुरुवात करता, पहिले काही मिनिटं सगळं तुमचं अभ्यासात नीट चाललेलं असतं, पण थोड्याच वेळात लक्ष दुसरीकडे जातं, त्याला काहीतरी निमित्त असतं आणि मनही भटकायला लागतं. तुम्ही पुस्तकं समोर घेऊन बसलेला असता बरं का, पण कुठेतरी वेगळाच विचार चालू असतो आणि एखादं पान वाचलं की मग शेवटी कळते मी नक्की वाचलं काय आहे. म्हणजे शरीर अभ्यास करते पण मन अभ्यास करत नाही, अशी परिस्थिती सध्या धनुराशीच्या बाबतीत झालेली आहे. म्हणून तुम्हाला असं मला सुचवायचं आहे बरं का, जेवढ्या गोष्टी सध्या तुमच्या अभ्यासापासून तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत ना, त्या तुम्ही थोपवून धरा, लांब पाळा त्यापासून. मोबाईल बाजूला ठेवला तरीही चालेल, काही त्यांनी फरक पडणार नाही. मोबाईल कमी वापरलेलाच तुमच्या एकाग्रता टिकवण्यासाठी चांगला असेल, लक्षात घ्या. अभ्यासावरती फोकस कसा वाढवायचा हेच तुम्ही फक्त बघा. सध्या आज करायचे आहे ते उद्यावर तुम्ही ढकलू नका, आजचा अभ्यास आजच पूर्ण करा. कारण की आता कसं आहे, माझ्या माहितीप्रमाणे मे, जून, जुलै काही महत्वाच्या परीक्षा पण पुढे येत आहेत. त्यामुळं सिरियस होऊ नका, पण सिन्सिअरली थोडं त्याच्या बाबतीत तुम्ही काम केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी जर काही उपासना करायची असेल तर नेहमी तुम्ही गणपतीचीच उपासना करत जावा. विद्यार्थी दशेमध्ये गणपतीची उपासना जी आहे ना, ती अभ्यासामध्ये दिशा देण्यासाठी गरजला येऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत पण बरं का, थकवा, डोकेदुखी आणि झोपेचे त्रासही उद्भवू शकतात. कारण की मानसिक ताण आता तुमच्या शरीरावर दिसायला सुरू झालेला आहे. तर तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करा, विश्रांती घ्या, झोप व्यवस्थित घ्या. जर तुम्हाला काही उपाय करायचे असतील तर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या, शनिवारी शनी बीज मंत्राचा जप करा, मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. त्याच्यानंतर कसं आहे, ध्यान किंवा शांत बसण्याची सवय लावा किंवा सद्गुरूंनी सुचवलेल्या तुमच्या उपासना करत राहा. म्हणून धनुराशीच्या व्यक्तींनी लक्षात घ्या, सध्या मोठी समस्या बाहेर नाहीये, समस्या आहे गोंधळ, भावना आणि चुकीचे आकलन. म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गावर नाहीत, पण सध्या तुम्हाला स्वतःलाच समजून घेणं सर्वात गरजेचं आहे. धनुराशीच्या व्यक्तींनो, पुढील 40 दिवस मंगळ, शनी, नेपच्यून ते एकत्र राहतील. कारण की 15 एप्रिल नंतर रवीचं गोचर पुन्हा पुढच्या राशीमध्ये होत असतं. पण शनी, मंगळ, नेपच्यून जे आहेत ना, हे तिन्ही मिळून तुमच्या चतुर्थ स्थानावरती प्रभाव टाकत आहेत आणि तो प्रभाव कसा तुमच्या आयुष्यात काम करू शकतो हे मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही उपासनाही सुचवलेल्या असतील. मित्रांनो, तुमची रास ही गुरुची आहे आणि अत्यंत सकारात्मक आहे, ओपन माइंडेड आहे. जर गुरुचं बळ वाढवायचं असेल तर त्याला कार्मिक सिद्धांतानुसार ज्ञानदान करणं फार महत्वाचं असतं. आपण सुशिक्षित असाल तर कुठेही अंधशाळेमध्ये, कुठेही तुम्ही निशुल्कपणे ज्ञानदान करावं. सोशल मीडियाच्या माध्यमातून निशुल्क दान करा तुम्ही. त्यातून काय होईल, तुमचा गुरु मजबूत होईल. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त जर काही लोकांना असं कोणाला ज्ञानदान करणं शक्य नसेल तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तकांची भेट द्या, शालेय साहित्य भेट द्या. त्यातून गुरुला एक चांगलं बळ मिळत असतं. हा गुरुचा कार्मिक सिद्धांत आहे. तो तुमचा राशी स्वामी गुरु बलवान ठेवेल आणि राशी स्वामी गुरु बलवान असला तर ह्या बाकी सर्व ग्रहमानांचा जास्त परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकत नाही. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.